वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टेबल डी आय बघणार आहोत. SBI क्लर्क 2025च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. रेशोचा क्वेश्चन विचारला आहे. फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ पेन सोल्ड बाय पी आणि एस. पेन घ्यायचे आहेत कुठले? पी आणि एसचे. बघा पी मध्ये पेन किती आहेत? 84 आहेत. 84. एस मध्ये पेन किती आहेत? 60 आहेत. ह्या दोघांचा टोटल करा, किती झालं? 8 आणि 6 14, 144. ह्याचा रेशो विचारलाय तुम्हाला कुणासोबत? नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय क्यू आणि टी. क्यू आणि टी चे बुक्स घ्यायचे. क्यू मध्ये बुक्स किती आहेत? 120 आहेत. आणि टी मध्ये बुक किती आहेत बघा? 64 आहेत. ह्या दोघांची टोटल करा. 4 6 2 8, 184. तर ह्या दोघांचा रेशो विचारलाय तुम्हाला. बघा 2 न कॅन्सल करू आपण. 2 7 14, 2 2 4, 92 18, 2 2 4. अजून 2 न भाग जाते. 36 येईल. 92 ला 2 न भागल्यावर 2 चौक 8, 2 सकून 12. अजून जर 2 न भागलं तर 18:23. आता काही भाग जात नाही म्हणून फायनल आन्सर असेल 18:23. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे. नंबर ऑफ पेन सोल्ड बाय आर आणि एस टुगेदर. आर आणि एस चे पेन घ्यायचे बघा. आर मध्ये पेन किती आहेत? 60 90 आहेत. आणि एस मध्ये पेन किती आहेत? 60 आहेत. 90 आणि 60 किती झाले? 150. इज व्हॉट पर्सेंट? ह्याचं पर्सेंटेज विचारले कुणासोबत? व्हॉट पर्सेंट ऑफ नंबर ऑफ बुक सोल्ड बाय पी. बुक सोल्ड बाय पी. पी मध्ये बुक किती आहेत बघा? 100. टक्केवारी काढायच्या म्हणून इंटू 100. तर हे 100 कटलं म्हणजे किती टक्के आलं? 150%. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 150%. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. डिफरन्स बिटवीन अवरेज नंबर ऑफ पेन अँड अवरेज नंबर ऑफ बुक्स सोल्ड बाय ऑल द शॉपकीपर. पेन आणि बुक्स यांचं जे अवरेज असेल ह्या दोघांचा डिफरन्स विचारलाय. आता पेनाचा अवरेज काढू आपण. सगळे ऍड करा बघा. 120 110. ठीक आहे. 120 प्लस 110. त्याच्यानंतर बघा 90 60 90 60. हे 90 झालं, हे 60 झालं, राहिलं 84. सगळ्यांची टोटल करा. अवरेज काढताना कसं काढतो? टोटल सम भागिले टोटल नंबर. हे 4. त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 3 आणि 9 12, 12 आणि 6 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26. हा 4 2, 2 आणि 2 4. किती आलं? 464. बरोबर आहे. हे 464. अवरेज म्हणजे काय? टोटल सम भागिले टोटल नंबर. 1 2 3 4 5. 5 न भागाला किती येईल बघा? 5 9 45. उरला 1 झाले 14. 5 2 10, उरले 4 झाले 40, 5 8 40. म्हणजे ह्यांचं अवरेज आलं 92.8. कुणाचं आलं? हे पेनाचं आलं. तसंच बुकचं काढावं लागेल बघा. टोटल ऍड करा. 120 प्लस 100 किती झाले? 120 प्लस 100 झाले 220. इथे लिहू आपण 120 प्लस 100 220. त्याच्यानंतर खाली ऍड करा. हे बघा 96 आणि 50. 96 हे 50 आणि हे 64. हे ऍड करा. किती होतं बघा? 6 4 10, हात चाला 1, 10 5 15, 15 आणि 6 21. 210 हे 210. यांची टोटल किती झाली? 2 आणि 1 3, 2 आणि 2 4, 430. यांचा अवरेज किती येईल? 430 भागिले किती? 5. 5 8 40. उरले किती? 3 उरले 30 झाले. 5 6 30. यांचा अवरेज झालं 86. ह्या दोघांचा डिफरन्स विचारला होता. 92.8 मधून 86 मायनस करा. आन्सर येऊन जाईल. 8तून 0 गेला 8, 12तून 6 गेले 6. आन्सर येईल 6.8. म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द नंबर ऑफ पेन सोल्ड बाय क्यू. क्यू चे पेन किती आहेत बघा? क्यू चे पेन किती? 120 आहेत. नंबर ऑफ पेन सोल्ड बाय क्यू किती? 120. हाऊ मच मोर ऑर लेस दॅन नंबर ऑफ बुक सोल्ड बाय एस. नंबर ऑफ बुक सोल्ड बाय एस. एस न बुक किती सोल्ड केल्यात? 50. किती न जास्त आहेत? तर दोघांचा डिफरन्स घ्यायचा. 120 मधून 50 गेले, किती उरले? 70 न जास्त आहेत. म्हणून आन्सर असेल 70. पर्सेंटेज विचारलं नाही, फक्त हाऊ मच मोर ऑर लेस दॅन विचारले म्हणून फक्त डिफरन्स घ्यायचा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 70. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ पेन सोल्ड बाय यू. यू नाही पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. पेन कुठले म्हटलंय? यूचे. बघा आपण काढू. यूचे पेन जे असणार आहे ते 20% जास्त आहेत म्हटले. कोणापेक्षा? बुक सोल्ड बाय क्यू. क्यूचे बुक जे असणार आहेत त्याच्यापेक्षा 20% जास्त आहेत यू मधले पेन. मग क्यूचे बुक किती आहेत बघा? 120 आहेत. त्याच्यापेक्षा 20% जास्त. 120चे 20% किती असणार आहेत? 24. म्हणजे ह्याच्यापेक्षा 24 न जास्त असणार आहेत. 120 प्लस 24 किती आलं मग? 144. हे पेन झाले कुणाचे? यूचे. पुढे बघा. सोल्ड बाय क्यू अँड बुक सोल्ड बाय यू. आता हे पेनाचं झालं. आता बुक बद्दल सांगितले यूच्या. बुक सोल्ड बाय यू इज 30% लेस दॅन पेन सोल्ड बाय आर. आर मधले जे पेन असणार आहेत, आर मधले पेन किती आहेत? 90. त्याच्यापेक्षा 30% कमी आहेत म्हणले. मग 90चे 30% टक्के असल्यामुळे 100 असणार आहेत खाली. डिवायडेड बाय म्हणजे किती झालं? 9 त्रिक 27. म्हणजे 27 न कमी असणार आहेत ह्याच्यापेक्षा. मग 90 मधून जर 27 मायनस केलं, 10तून 7 गेले 3, 8तून 2 गेले 6, 63 असणार आहेत. कुठले? बुक्स असणार आहेत यू मधले 63. तर क्वेश्चन मध्ये विचारले टोटल पेन आणि बुक सोल्ड बाय यू. पेन किती होते? 144 होते.
आणि बुक्स किती होते 63. दोघांची टोटल 4 आणि 3 7, 6 आणि 4 10, चला 1 1 1 आणि 1 2 207 म्हणून आन्सर असेल 207 ऑप्शन नंबर फर्स्ट. धन्यवाद.